अगं बाई ग ठेव डोळीवर साडी ठेव डोळीवर अरे इतना भी झूठ ना बोलो कि जिसका कोई बोल नहीं, कि इतना भी झूठ मत बोलो कि जिसका कोई बोल नहीं और अंधों के घर में आई ना नहीं। अरे पर्वत हिमालय नहीं और कुछ भी तो है निशान जी। आपने मेरे सवाल का जो जवाब दिए, अरे वो मेरे सवाल का जवाब नहीं, मेरे सवाल का जवाब नहीं। तरी या लोकायला पायाची नवारी आहे नाही, ह्या पायाची नवारी आहे। अरे तुमचा आमच्याशिवाय भागते का? अरे तुम्ही भंडारा जिल्ह्यावर उलट्या करू करू पांढऱ्या उलट्या करू करू म्हणाल काय दिवस राहते पांढऱ्या उलट्या करू करून गेल्याशिवाय राहणार आहे तुम्ही भात खाता ना, तुम्ही भात खाय आणि भात खाल्यावर पांढऱ्याच उलट्या करा तुम्ही मराल तुमच्या पायाशिवाय भागते का? आणि मग म्हणायचं काय विषयाची समजून शाहिरी तू कर शेत समजून आणि शाहिरी तू कर आणि ये निशान जी आणि ये निशान जी आणि बरोबर प्रश्नाचं उत्तर बरोबर म्हणते मी म्हणलं म्हणते त्याने ठेवा माणसाने माणूस चालत नाही म्हणते म्हणजे ह्या ठिकाणी हे का सगळ्याने पाहिजे म्हणते माणूस ए असा होते का? तो आमच्या पार्टीमध्ये एक पुरुषोत्तम खांडेकरला केला आहे शाही रुपये साचेरवाला तो म्हणते पायीमध्ये म्हणते मास्क पाहिजे म्हणजे पायी थोडीशी अशी वजनदार पाहिजे म्हणते कोणासारखी ना जया बोरकर सारखी चाटते का तो असा होते का? नाही असा होते नाही म्हणते निशान काय म्हणते त्याच्या अंगात होता मास्क आहे हा शाही होय त्याचे चेहरे एवढे असेच आहे असे पण तसं नाही राहत तसं नाही राहत निशानजी। अरे कोण करते खोट्याची पारख, कोण करते खरं खोट्याची पारख? अरे जास्त बोलणाऱ्याचीच खपते कोण करते खऱ्या खोट्याची पारख? अरे जास्त बोलणाऱ्याचीच खपते आणि खऱ्या मालाची कापणी होईना गवतच बांधली दिसते खरंच का? खऱ्या मालाची कापणी होईना अरे गवतच बांधली पण दिसते। अरे बाजू पक्की करण्यासाठी हा आपल्या धोकट करते, आपली बाजू पक्की करण्यासाठी हा धोकट कुठा सर करते आणि मनाक बोला हा आपल्या तोंडानं आपलीच वर करते मनाक बोला आपल्या तोंडानं हा आपलीच खरी करते। हा अज्ञान भोकणं हे अज्ञान भोकणं भक्क भक्क घासावर घास दाबते अज्ञान भोका हा अज्ञान भोकणं भक्क भक्क घासावर घास दाबते आणि ओळख नाही अन्नाची म्हणते भातात गोटे लागते ओळख नाही अन्नाची म्हणते भातात गोटे लागते। अरे दुधात करते आंबट त्याने दूध फाटते दुधात करते आंबट अरे त्यानंच दूध फाटते आणि तोरा मोसीच्या वाया गेला ह्या होल्याचा तूप फाटते तोरा मोसीच्या वाया गेला अरे या हल्ल्याचा दूध फाटते पण इथे तारीफ होईल गुणाची इथे तारीफ होईल गुणाची कारण हे लोक आहे शहाणी इथे तारीफ होईल गुणाची हे लोक आहेत शहाणी आणि गाते गीते चांगली हे गाते गीते चांगली पण म्हणतात शिवानी आहे फेरणी गाते गीते चांगली
पण हे शिवानी आहे फेमनी. आणि हा लाऊड स्पीकर वाला म्हणते हे खायची पैशानी साली साली. लाऊड स्पीकर वाला म्हणते अरे हे कायची पैशानी साली. अरे नाश्ता करायला फुरसत नाही उठबस करू करू कंबर काही झाली. लाऊड स्पीकर वाला म्हणते हे कायची परेशानी झाली. अरे उठबस करू करू हे कंबर काही झाली. परंतु सामना होईल रंगात मी आली नाही फुकट. ते सामना होईल रंगात मी आली नाही फुकट. कारण फुकट आली का मी नाही. पैसे घेतलीस ना? किती घेतली? घेतली पण 30,000 घेतली असतील. किती घेतली? मी 30 घेतलं त्याने 35 घेतलं. किती घेतलं? आणि म्हणून अरे हे लोक म्हणत असतील की हे कायची रेकट कर. परंतु सामना होईल ठेकेदार साहेब रंगदार. सामना होईल ठेकेदार साहेब रंगदार. अरे मी आली नाही फुकट. आणि म्हणून म्हणायचं आहे की ठेकेदार साहेब काळजी नका करू. ठेकेदार साहेब काळजी नका करू. सामना होणार नाही थंडा. ठेकेदार साहेब काळजी नका करू. अरे सामना होणार नाही थंडा. आणि मी शिवानी बनून त्या शिवाजी महाराजाची भवानी. मी शिवाजी महाराजाची भवानी बनू. मी इथे जाईन आपल्या सफेद निशांचा झेंडा. सफेद निशांचा झेंडा. अरे एवढा बाईमध्ये पावर आहे तरी म्हणते काही लोक म्हणते बाईले गाडी कोणाला गाडी चालवायला भेटो का नको. फक्त म्हणते पुसाच्याच कामाची आहे. सेवाचा पदर लागला तरी समाधान होते असं राहते का? अरे म्हणजे पुसणं बी केवढी मोठी गोष्ट असते का? कोणी बिचारे असं परसवायलाच पाहिजे. त्या परसवण्यासाठी माणसं पळतात. आणि तू बायाची गोष्ट सांगते. अरे तू चाहता होगा की शिवानी गलत करेंगे. तू चाहता होगा कि ये शिवानी गलत करेंगे. मगर मैं भी ताकत रखती हूँ बिजली जैसी कि ऐसा भी तुझे झटका देंगे. मैं भी ताकत रखती हूँ बिजली जैसी कि ऐसा भी तुझे झटका दूंगी. अरे तेरी ताकत नहीं है मुझे आज माने. तेरी ताकत नहीं है मुझे आज माने की. अरे मैंने भी अपने दिल में चाहा तो ऊपर से नीचे तुझे बता देंगे. ऊपर से नीचे तुझे बता देंगे. काय बनायचं आहे समोर का?
अगं बाई का बा हा प्रश्नाचं उत्तर नाही का तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील म्हणजे तेव्हा मी देईन म्हणजे की आजचा सामना हा रंगणार आहे की आजचा सामना हा रंगणार आहे आणि एकाला खालती तर दुसऱ्याला वरती राहावं लागणार आहे. आता तो देईन म्हणजे तर मला घ्यासाठी मला खालतं राहा लागत नाही तर वरतं राहा लागल. म्हणजे खालतं वरतं केव्हापासून राहतात केव्हापासून पागल आहे का रे हे नाही हे पागल आहे का नाही. अरे तो जेव्हा प्रश्न विचारेल तर मी खाली राहीन हा नाही का आणि मी जेव्हा उत्तर राहीन तर तो खाली राहीन वरती राहीन होय की नाही टेकच्या खाली असं म्हणजे एक राऊंड त्याचा तर एक राऊंड माझा असं म्हणणं खाली उतरायला नाही ना सर्वच राऊंड होत नाही हे काय तू म्हणजे मला दोघा झगडं करा असं नाही कारण हे 3च माईक आहे अजून 3 लागतील आणि म्हणून म्हणायचं आहे निशांनी की आजचा सामना हा रंगणार आहे एकाला खालती तर दुसऱ्याला वरती राहावं लागणार आहे. अरे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचा मी उत्तर देणार आहे आणि एकाला हरावे तर दुसऱ्याला जिंकावं लागणार आहे दुसऱ्याला जिंकावं लागणार आहे दुसऱ्याला जिंकावं लागणार आहे कारण हा सामना आणि म्हणते माझी मस्ती जिरवी रे तू काय माझी मस्ती जिरवशील नाही तू का माय म्हणजे हा माय मस्ती जिरवणं मी अशी जाईल का ग मी तर एकदम बाम फोडीन म्हणा अरे हम भी आनबान और चांद से जीते हैं हम भी आनबान और चांद से जीते हैं और इतना कमजोर ना समझ आ रहे अरे हम भी पानी चांद के पीते हैं और वक्त आने पर तू बोला था वक्त आने पर तेरे जैसे तुरम खान को हाथ मारते हैं और जैसा मरीज मिला ना निशान अरे वैसे हम दवा भी देते हैं दवा देते हैं वैसे दवा देते हैं क्या बात है आमची मस्ती जिरवणारे अरे माई मस्ती जिरवणारे आजही पैदा नाही झाले आणि उद्याही नाही झाले आणि आता हे आल्यावर अजून होणारही नाही कधीच नाही होणारही नाही आमची मस्ती जिरवणं एवढं काही साधारण आहे का आणि काय म्हणते काय का एका सुंदर प्रश्नाची विचारणा केली होती आणि प्रश्न म्हणजे 1 नंबर आहे प्रश्न म्हणजे 1 नंबर प्रश्न कसा उताना उघडो नेसतो लुगडो बेसनी उघडो आणि देईन काळी कुचकून राहील डाकीचकून काय काय गाडी कुचकून देईल म्हणते बापा बापा असं काही शाहीर आहे काही चोलर आहे का कशाची काय तुफान शाहीर केवळ चेले आहे त्या खांडकरचे आणि त्यामधून हा एक व्हायरल शाहीर आणि त्याच्यानंतर हा एक मेला शाहीर
नाही का हे गावाची चेले मग एवढे तुफान शाहीर आपला गुरु कसा बापा गुरुवार मग त्याचे चेले कसे राहतील तो खोडू आणि हे कुचकून जाम झालं खोडू तो आहे खोडू हा आहे कुचकून हा आहे उचकून वा बाबा काय प्रश्न आहे काही देईन म्हणजे कुचकून गायशील म्हणजे इचकून म्हणजे तो मध्ये नाही म्हणे त्याच्यामध्ये उत्तर सांग म्हणे ह्या प्रश्नाचा कसं उपाना उघडं नेसतो लुगडं बेसणी उघडं आणि देईन काळी कुचकून कशी कुचाल ना कसं तिला देईन काळी कुचकून आणि रायचे दा इचकून एक नंबर प्रश्न हा उचकून तर साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ती वस्तू आहे चिलम ती वस्तू कशी आहे चिलम उठाने उघडी करायला लागते का नाही खाली उघडी करायला लागते आणि मग त्याच्यानंतर भोकाच्या खाली नाही करावं लागेल का ती उघडी आणि मग त्याच्यानंतर काय करावं लागते नेसतो उघड त्याची शापी खालची आणि त्यानंतर बेसणी उघड आणि देईल काढी कुचकून तर राईसी जाती चकून असं दातांमध्ये नाही का करावं लागते की नाही असं नको तिला काढून खोरा लागते नाही का तर ते आहे चिलम आता मी काय विचारते निशांजी लफड्यात लफड आणि कसं आहे लफड लफड्यात लफड कसं हे लफड आणि झोपतो हा नंगा तू अशी कशी केली असतं की बोंबलती बाबा हे विचारायला जाऊ मी करते खाऊन राहू नको नाही इचकून कुचकून टाकलतो मग आणि मला म्हणायचं आहे निशाणी लिहून ठेवा कामात येईल तुमच्या की लफड्यात लफड आणि कसं हे लफड्यात लफड कसं हे लफड आणि झोपतो हा नंगा काढू न कपड झोपतो हा नंगा काढू न कपड काटीन तुझ्या आतमधला सगळं तरीही त्याच्या काही नाही वाकडं बापरे तरीही त्याच्या काही नाही वाकडं सांगा निशांजी आता याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हे लफड्यात लफडं कसं हे लफडं झोपतो हा नंगा काढून कपडे काटीन तुझ्या आतमधलं सगळं आणि तरीही त्याचा काही नाही वाकडं आणि आता सांगा निशांजी याचा काय अर्थ मान जाऊन घ्या आणि मी म्हणायचं आहे सांग शिवानी दर्शन आणि नको तो विसर आणि निशानजी आणि शाहिरा आणि ते बरोबर कसा चौकळ ते बरोबर कसा चौकळ त्यांनी एक प्लेटिंग काढला माझा सुद्धा अधिकार आहे नाही का कारण माय माऊल्या बसल्या कुठं जात नाही आणि त्यांचीच एक फरमाईश होती की मॅडम म्हणे तुम्ही चाचर मध्ये काढल्या प्लेटिंग मी आज नवीन प्लेटिंग आणली होती त्याचप्रमाणे आमच्या ताई विशाखा गजबी यांच्याकडून 51 रुपये मिळाले धन्यवाद आणि त्यांची फरमाईश होती की म्हणे ताई तुम्ही चाचर मध्ये काढल्या ती प्लेटिंग काढा आणि म्हणून मी सगळ्या माझ्या माय माऊल्यांचा मान सन्मान करून आणि त्यांचा आदर करून मी माझी प्लेटिंग काढते त्यांच्या म्हणण्यानुसार